ये मानसिक गुलाम है, संविधान की खिलाफत, गुलामी की परंपरा को कायम रखेंगे। ये दोनों चीजें इससे हमारे सामने प्रस्थापित हो। राहुलजींच्या कार्यक्रमाची धास्ती त्यांनी घेतलेली आहे। मुलांचे प्रश्न कोण मांडणार असेल तर ते फक्त राहुल गांधी या ठिकाणी मांडणार। या विद्यार्थींना आशेचं किरण देणारे नेतृत्व म्हणजे राहुलजीच आहेत। जेनझीनं सध्या देशभरात रान पेटवले। जिकडे जेनझीचा पत्ता तिकडे सत्ता असं गणित आता नेत्यांनाही दिसू लागले। त्यामुळे राहुल गांधी आणि भाजपात जोरदार वार पलटवार सुरू आहेत। पुण्यात 2 दिवसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या छात्रों की गूंज या भव्य विद्यार्थी संवाद कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापू लागले। हा कार्यक्रम अजून व्हायचा असला तरी त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर अत्यंत टोकदार शब्दात हल्ला चढवलाय। तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या टीकेला सडोतर प्रत्युत्तर देत पलटवार केलाय। या विद्यार्थी संवादानं आता राज्यामध्ये एका मोठ्या राजकीय युद्धाचं रूप घेतलंय। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या या आगामी उपक्रमावर आणि त्यांच्या एकूणच भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतलाय। काँग्रेस पक्ष अजूनही आपल्या जुन्या मानसिक गुलामीतून बाहेर आलेला नाही अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे। राहुल गांधी यांच्या पुण्याच्या आगामी दौऱ्याचा आणि कार्यक्रमाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रवादावर आणि विचारसरणीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले। विशेषतः वंदे मातरम संदर्भात काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचा हवाला देत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय पूर्णपणे संविधान विरोधी असल्याचा आरोप केलाय। वंदे मातरम ही देशाची अस्मिता आणि संविधानाची भावना आहे, परंतु काँग्रेस या भावनेचा आदर करत नाही। आगामी कार्यकर्त्यांच्या नावाखाली काँग्रेस केवळ राजकीय ढोंग करत असून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत। ये संविधान विरोधी इस प्रकार का निर्णय है। इसका कारण अब भारत में अंग्रेजों का राज नहीं है और भारत में स्वतंत्र भारत की संसद ने जो निर्णय लिया वो निर्णय संवैधानिक होता है और स्वतंत्र भारत के जो हमारी पार्लियामेंट है उसने लिए हुए निर्णय को हम नहीं मानेंगे, गुलामी की परंपरा को कायम रखेंगे। हम हमेशा कहते थे ये मानसिक गुलाम है, इन्होंने अपनी मानसिक गुलामी और संविधान की खिलाफत, ये दोनों चीजें इससे हमारे सामने प्रस्थापित हो। मुख्यमंत्र्यांच्या या थेट हल्ल्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी अत्यंत आक्रमकपणे मैदानात उतरून सरकारला चोख प्रत्युत्तर दिले। सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांची विधानं पाहता हे स्पष्ट होतं की त्यांनी राहुल गांधी यांच्या पुण्यात होणाऱ्या आगामी छात्रों की गूंज या कार्यक्रमाची खूप धास्ती घेतली आहे। हा कार्यक्रम अद्याप झाला नसला तरी त्याची घोषणा झाल्यापासूनच सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या गोटात कमालीची भीती निर्माण झाली आहे। राहुल गांधी पुण्यात येऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत, हीच बाब मुख्यमंत्र्यांना सहन होत नसल्यानं ते वैफल्यातून काँग्रेसवर मानसिक गुलामीचे खोटे आरोप करत असल्याचा टोला पाटील यांनी लगावलाय। मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य बघता राहुलजींच्या कार्यक्रमाची धास्ती त्यांनी घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने ह्याची नोंदणी चालू आहे। नंदुरबार जिल्ह्यातून देखील मुली येणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुली या कार्यक्रमासाठी येत आहेत। आमच्या भगिनी या कार्यक्रमासाठी येत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की त्यांचा आवाज, त्यांचे प्रश्न, मुलींचे प्रश्न, मुलांचे प्रश्न कोण मांडणार असेल तर ते फक्त राहुल गांधी या ठिकाणी मांडणार। नीटचा विषय असू दे किंवा या देशातले 150च्या वर पेपर जे फुटले, हा मुद्दा राहुलजींनी देश पातळीवर घेतलेला आहे। त्यामुळे आज पुण्यामध्ये ते येत आहेत, याची दखल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे कारण की त्यांना माहिती आहे की या विद्यार्थींना आशेचं किरण देणारे नेतृत्व म्हणजे राहुलजीच आहेत। सतेज पाटील यांनी या आगामी कार्यक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितलं की आज देशातील आणि राज्यातील तरुण वर्ग, विशेषतः स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि तरुण अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत। बेरोजगारी, रखडलेल्या भरत्या, परीक्षांमधील गैरप्रकार आणि फी वाढ अशा अनेक ज्वलंत प्रश्नांनी तरुणांचं भविष्य अंधारात टाकले। राहुल गांधी या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ राजकीय भाषण ठोकणार नसून ते तरुणांचे हेच महत्त्वाचे प्रश्न ऐकून घेणार आहेत आणि त्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर मांडणार आहेत।
विद्यार्थ्यांच्या या खऱ्या प्रश्नांना घाबरूनच मुख्यमंत्र्यांनी वंदे मातरम सारखे भावनिक मुद्दे उकरून काढून मूळ विषयावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असा थेट आरोप पाटलांनी केलाय. या आगामी संवादासाठी सध्या सुरू असलेल्या पूर्वतयारीवरूनही सतेज पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं. या कार्यक्रमासाठी सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी या नोंदणीला अभूतपूर्व प्रतिसाद दिलाय. हजारो तरुण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक आहेत आणि हीच ऑनलाईन नोंदणीची मोठी लाट पाहून मुख्यमंत्र्यांचं मानसिक संतुलनच बिघडलंय, असं पाटील म्हणाले. तरुणांची ही एकजूट आणि राहुल गांधींच्या आगामी कार्यक्रमाला मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद पाहूनच भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणूनच मुख्यमंत्री आतापासून या कार्यक्रमावर टीका करून तो बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण वादात सतेज पाटील यांनी स्थानिक पोलीस प्रशासन आणि गृह खात्याच्या भूमिकेवर सुद्धा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी यांच्या या आगामी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला पोलिसांकडून अनेक कडक आणि जाचक अटी घालण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सतेज पाटील यांनी थेट सवाल केलाय की राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला ज्या प्रकारे जाचक अटी आणि शर्तींचं बंधन घातलं जात आहे, तशा अटी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या किंवा इतर कार्यक्रमांना घातल्या जातात का? पोलिसांनी केवळ विरोधी पक्षाच्या आगामी कार्यक्रमांनाच लक्ष करणं हे अत्यंत पक्षपातीपणाचं आणि लोकशाहीला घातक ठरणार आहे. सरकार स्वतःच्या अधिकाराचा आणि पोलिसांचा गैरवापर करून हा आगामी कार्यक्रम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय, असा घणाघात त्यांनी गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांवर केलाय. पुण्यात होणारा हा छात्रों की गूंज कार्यक्रम होण्यापूर्वीच राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय. एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर संविधान विरोधी असल्याचा आणि विचारसरणीचा शिक्का मारत कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांनी तरुणांचे प्रश्न, ऑनलाईन रजिस्ट्रेशनला मिळणारा प्रतिसाद आणि पोलिसांचा गैरवापर या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले. हा कार्यक्रम आगामी काळात पार पडणार असल्यानं त्यापूर्वी सुरू झालेला हा राजकीय वाद येत्या दिवसात आणखी किती पेटणार आणि या विद्यार्थी संवादाचा राजकीय फायदा कोणाला मिळणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.